अजिबातच सोडा किंवा पापड खार न वापरता तेलामध्ये चौपट फुलणारे आणि पांढरे शुभ्र असे दिसणारे पापड आज आपण करणार आहोत. नमस्कार मैत्रिणींनो, गीतूस खाद्य संस्कृतीमध्ये तुमचे स्वागत आहे. चला तर मग आज आपण चौपट फुलणारे पापड कसे करायचे ते पाहूयात. यासाठी मी इथे अर्धा किलो तांदूळ आणि अर्धा किलो गहू घेतलेले आहेत. ते 3 दिवस भिजवून घेतलेले आहेत. 3 दिवसानंतर गहू पहा असा हा छान भिजलेला आहे. असाच आपल्याला गहू भिजवून घ्यायचा आहे. गहू आणि तांदूळ हे मी 3 दिवस भिजवून घेतलेले आहेत. चौथ्या दिवशी आता ते मिक्सरमध्ये वाटून घेते. गव्हामध्ये पाणी टाकून गहू आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचे आहेत. अगदी पटकन असे हे गहू दळले जातात. गहू वाटताना अगदी गहू हे पटकन दळले जातील इतके असे भरपूर पाणी जरी टाकले तरी देखील चालेल, कारण की नंतर गहू आपल्याला छानपैकी पिळूनच घेऊन त्याचा चीक काढायचा आहे. पहा 30-40 सेकंदातच गहू असा हा छानपैकी दळला जातो. हा दळलेला गहू एका पातेल्यामध्ये पाणी घेऊनच ठेवायचे आणि त्यामध्ये हा दळलेला गहू टाकून द्यायचा, म्हणजे नंतर आपल्याला हा गहू धुवून चीक काढायला सोपे जाते. अशाच प्रकारे मी सगळेच गहू दळून घेते आणि त्याचबरोबर तांदूळ देखील दळून घेते. दळलेला गहू हा पाण्यामध्ये छानपैकी हाताने चोळून घ्यायचा, म्हणजे त्यातील सगळा चीक हा बरोबर बाजूला होतो. तांदूळाला जास्त मेहनत करायची गरज पडत नाही, फक्त त्यात जास्त पाणी टाकायचे आणि ते बारीक चाळणीने चाळून घ्यायचे. पहा अशा प्रकारे हा चीक गाळून घ्यायचा आणि वरती आलेल्या गव्हाचा चोथा पुन्हा एकदा पाण्यात टाकायचा आणि पुन्हा तो स्वच्छ धुवून त्याचे देखील पाणी हे काढून घ्यायचे आहे. चीक गाळून झाल्यानंतर असा हा चोथा निघतो. यामध्ये मी पुन्हा पाणी टाकणार आहे आणि गाळून घेणार आहे. असे 2 वेळा करावे, म्हणजे गव्हातला सगळेच सत्व हे निघून जाते. पहा अशा प्रकारे मी सगळेच गाळून घेतलेले आहे. आता तांदळाचे देखील असेच मिक्सरवरती दळून त्याचा देखील चीक काढून घेणार आहे. काढलेला चीक हा रात्रभर तसाच ठेवायचा. दुसऱ्या दिवशी पहा कसा हा चीक खाली तळाशी बसतो आणि नितळ पाणी वरती येते. तुम्ही पाहू शकता खाली असा डार्क भाग दिसतो, तोच तो चीक आहे. वर आलेले पाणी आता आपण सावकाशरित्या काढून घेणार आहोत. जोपर्यंत चीक एकदम स्पष्ट दिसत नाही आणि थोडासा खाली पडत नाही तोपर्यंत सगळे पाणी काढून घ्यायचे. पहा सगळेच वरचे पाणी हे काढून झालेले आहे. तांदळाचे पण सगळे वरचे पाणी काढून घ्यायचे. आता तांदूळ आणि गहू दोघांचे चीक मी एकत्र करून घेते. एका बाजूला मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेले आहे. कढईचा आकार जेवढा आहे त्यापेक्षा मोठी ताट आपल्याला पाहिजे आहे, म्हणजे ताट आपल्याला सहज पलटी मारता येईल अशी ताट आपण घेणार आहोत. थोडा चीक घेऊनच मी पापड करणार आहे. जर चीक शिल्लक राहिला तर त्यामध्ये पाणी टाकून आपण दुसऱ्या दिवशी ते पाणी काढून त्याचे पापड करू शकतो. एकच व्यक्ती असेल तर हे पापड करायला वेळ लागतात, म्हणून थोडा चीक घेऊनच हे पापड करायचे. आता ह्या चिकामध्ये चवीनुसार मीठ, जिरे आणि तीळ टाकून घेते. जर तुम्हाला जिरे नको असेल तर नाही टाकले तरी देखील चालेल. पापड टाकताना तो ताटावरती सहजच पसरला जाईल इतपतच घट्ट आपल्याला हा चीक हवा आहे. फार जर पातळ जर केला तर तो ताटावरती पटकन पसरेल. चीक जर फार घट्ट असेल तर त्यात थोडेसे पाणी टाकून घ्यावे आणि ताटावर आपल्याला सहज पसरवता येईल अशा प्रकारे त्याची कन्सिस्टन्सी करून घ्यावी. अशा प्रकारे ताटावरती बॅटर टाकून मी त्याचा पापड तयार करून घेतला आणि कढईतल्या उकळत्या पाण्यावरती लगेच ती ताट आपल्याला ठेवून द्यायची आहे. ताट ही अशा प्रकारे छानपैकी गोल गोल फिरवावी, म्हणजे सगळ्या बाजूने पापड हा शिजला जातो आणि यानंतर लगेचच ताट आपल्याला पलटी करायची आहे. 15 ते 20 सेकंद तो मिडियम गॅसवर होऊ द्यायचा. यानंतर एका बाजूला परातीत मी थंड पाणी घेतलेले आहे, त्यामध्ये ती ताटली ठेवून द्यायची, म्हणजे पापड हा सहजच निघतो. एक पापड शिजत आहे तोपर्यंत दुसरा पापड मी ताटलीवरती करून घेते. असाच थोडासा अंदाज घेऊन
पापड हे करत जायचे, नाहीतर थोडासा जरी जास्त वेळ झाला तर पापड हा पाण्यामध्ये गळून पडतो. पहा, वाफलेला पापड हा तयार झाला आहे आणि तो मी असा थंड पाण्यामध्ये टाकून घेतला. दुसरा पापड शिजायला ठेवला आहे. तयार झालेल्या पापडावर सगळ्या बाजूंनी चाकू किंवा सुरीने व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे फिरवावी, म्हणजे पापड हा सहजच निघतो. बाजूला सूप किंवा एखादी टोपली तयार ठेवावी, म्हणजे लगेचच त्यावर आपल्याला हा पापड टाकता येतो. असा हा दुसरा पापड पण मी तुम्हाला दाखवते. अशा प्रकारे पापडाच्या आजूबाजूनी सुई किंवा सुरी टाकावी आणि नंतर तो हाताने अलगद काढावा. मस्त असा हा पापड हातामध्ये येतो. यासाठी ताटलीला तेल वगैरे लावण्याची अजिबातच गरज नाही. फक्त थोडे पाण्याने पुसून घ्यायचे आणि पापड तयार करण्यासाठी ताटली तयार. पहा, अशा प्रकारे मी वाफेचे असे हे पापड तयार करून घेतले. असे हे पापड तुम्ही घरातच वाळत टाकले तरी देखील चालेल आणि नंतर उन्हात वाळवले तरी देखील चालतात. पहा, मस्त असे पापड तयार झालेले आहे. 2-3 पापड हे कढईमध्ये गळून पण गेले. ते काढून मी पुन्हा ते वाळवले आहेत. वाळल्यानंतर पापड बघा किती छान मस्त अगदी पांढरं शुभ्र तयार झालेले आणि मस्त असे ट्रान्सपरंट पण दिसत आहेत. असा हा पांढरा शुभ्र पापड तेलात टाकल्यानंतर अगदी चौपट फुलतो आणि चव तर अप्रतिम लागते. तसेच तोंडात टाकताच हे पापड विरघळलेसुद्धा जातात. हे पापड भाजून देखील फारच छान लागतात. यातील 1-2 पापड मी तुम्हाला तळून दाखवते. मस्त असा हा पारदर्शक तयार झालेला पापड आता आपण तेलात तळून बघूयात. पहा, किती असा मस्त अगदी पांढरा शुभ्र आणि कढईत पुरणार नाही असा तो फुलत आहे. यातील अजून एक पापड आपण तळून बघूयात. दुसरा देखील पापड मस्त असा फुललेला आहे. अशाच प्रकारे अजिबात सोडा किंवा पापडखार न वापरता असे हे चौपट फुलणारे पापड फारच छान होतात. फक्त गहू आणि तांदूळ भिजवण्याची मेहनत तेवढी आपल्याला घ्यावी लागते. पापड पहा अगदी मस्त झालेला आहे. असे हे सोडा किंवा पापडखार न वापरता वाफेवरच्या पापडांची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.